निवासस्थानाची रेकी करण्यात आली, काय नेमकं पोलिसांनी तुम्हाला माहिती दिली आहे सगळ्या बाबतीत? बघा, माझा पोलिसांवर विश्वास आहे. मी आत्ताच आलो आहे आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. पण नवीन सरकार जेव्हा आलं 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. सरकार जरी बदललं असलं तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे किंवा राजकीय सुडाचा प्रकार आहे. आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नव्हता. त्यात माझी सुरक्षा, माझ्याकडे 1991 सालापासून सामनाचा संपादक म्हणून, सामना हा कायम हिट लिस्टवरती राहिलेलं वृत्तपत्र आहे, सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या. शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुद्धा सुरक्षा व्यवस्था असते. पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण गृहमंत्री फडणवीस होते. आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो, आमच्या भूमिका मांडतो, म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितातसुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं नाही. बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली, बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली, परभणीत काही प्रकार घडले. महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मारत आहेत की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते काही म्हणून आम्ही बोलत नाही. पण या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं कारण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, ही सरकारला मदत करणाऱ्या गुंडांच्या सेवेत आहे. आता तुम्ही पक्षप्रमुखांना भेटलेला आहात, पक्षप्रमुखांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी नागपुरात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या संदर्भात आणि आमच्या प्रमुख जे नेते आहेत भास्कर जाधव त्या विधिमंडळातले आणि अनिल परब यांनी दोन्ही सभागृहामध्ये हा विषय आज चर्चेला आणलेला आहे.